हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असं गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट पिठलं कसं करायचं ते पाहणार आहे. तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने झणझणीत असं पिठलं नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम छान झालेलं आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण पिठलं बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, छोट्या घेतलेल्या आहेत. आणि मोठ्या इथे लसूण पाकळ्या घेतल्यात, मोठ्या आहेत त्यामुळे 4 घेतल्यात. तुम्ही छोट्या असतील तर 10 ते 12 घ्या. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे जिरे घालून हे वाटण बनवून घ्यायचं. बिना पाणी घालतात हलकंसं जाडसर हे वाटण बनवून घ्यायचं आहे. हे छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं. आणि इथे बघा, बेसन पीठ आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे. हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहे. पाणी घालून छान मिक्स करून याचं पातळ बॅटर बनवून घ्यायचं, म्हणजे पिठलं बनवताना त्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत. आता हे अंदाज घेत आपण पाणी घालायचं आणि छान असं याला फेटून घ्यायचं या पद्धतीने. बघा इथे बघा, अंदाज घेत मी पाणी घालते आणि छान असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. एकदम छान असं झालेलं आहे. यातल्या गुठळ्या सगळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने हे तयार करून घ्यायचं, म्हणजे झटपट असं पिठलं तयार होतं. इथे बघा, आपण भाकरीच्या तव्यामध्ये हे पिठलं बनवणार आहे. छान झटपट मस्त चव लागते बघा. त्यामध्ये मी छोटी पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आणि त्याचबरोबर थोडेसे जिरे घालायचे. जिरे मोहरी छान असे आपण तडतडून घ्यायचे. असे छान तडतडले की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. इथे बघू शकताय कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे. बघू शकताय या पद्धतीने छान चव लागते कढीपत्त्यामुळे. आणि कढीपत्ता परतला की त्यामध्ये एक मी इथे मोठा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा यामध्ये घालून मिक्स करायचा आणि कांदा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. इथे सतत हलवत मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे. इथे बघू शकताय. आता त्यानंतर मी ते कांदा परतल्याच्या नंतर आपण जे वाटण केलं होतं ते सगळं वाटण मी यामध्ये घालून घेते. वाटण आपल्याला चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. कच्चंच वाटण आपण बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे असं परतून घ्यायचं. छान वाटण परतलेलं आहे, त्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्यामध्ये गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये इथे बघा मी हळद घातलेलं आहे. अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी यामध्ये घालून घेते. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला. इथे बघा, तुम्हाला घट्ट पातळ कसं तुम्हाला पिठलं हवं आहे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. याला छान अशी उकळी काढून घ्यायची. याला उकळी यायला लागली की आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसनचं ते यामध्ये घालायचं. त्याआधी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. याला छान उकळी आलेली आहे. मी बॅटर घालून घेते आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. ची फ्लेम मी कमी केलेली आहे. मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची, नाहीतर हे पटकन घट्ट होतं बघा. या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं पाणी अजून घातलेलं आहे अर्धी वाटीवरून. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ चेक करा, मीठ कमी असेल तर मीठ घाला चवीनुसार. आणि हे मिक्स करून छान असा मी यावर झाकण ठेवून छान याला शिजवून घेणार आहे 5 मिनटं. लो फ्लेमवर याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनटं शिजवून घ्यायचं. 5 मिनटानंतर बघा छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. मस्त सुगंध छान येतोय बघा. मस्त झटपट आणि एकदम झणझणीत चविष्ट बनतं बघा. गरम गरम असं भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागतं बघा. इथे हे छान तयार झालेलं आहे. आता याला छान अजून टेस्ट येण्यासाठी मी इथे थोडंसं 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही कलरवाली टाका किंवा तिखटवाली टाका. मी थोडीशी कलरवाली टाकलेली आहे. यावर घालून घ्यायचं, मिक्स करायचं. छान टेस्ट लागते बघा. हे पिठल्यामध्ये मिक्स करायची, एकदम मस्त टेस्ट लागते बघा. या पद्धतीने 2 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे. थोडीशी वरून अजून मी कोथिंबीर घालून घेते, मिक्स करून घेते. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अजून एकदा घालून घेते. मस्त छान चव लागते. आपण फोडणीमध्ये पण घातली होती. आता आपलं पिठलं मस्त असं तयार झालेलं आहे बघा. झणझणीत आणि चविष्ट. भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. मस्त टेस्ट लागते बघा. मी ते कोथिंबीर घालून मिक्स करते आणि ते गॅस बंद करून घेते बघा या पद्धतीने.
तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम टेस्टी असं हे तयार होतं आणि झटपट होतं बघा, झटपट बनतं. तुम्ही भाकरी करून घेतले की त्याच तव्यामध्ये असे झटपट बनवू शकता बघा. मस्त असं होतं बघा. मी सर्व करते बघा. गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला बघून कळत असेल गरम गरम किती छान झालेलं आहे. नक्की एकदा या पद्धतीने झणझणीत चविष्ट गावरान पद्धतीने एकदम कमी साहित्यात तेवढंच चविष्ट असं हे बनतं. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने पिठलं बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.